हॅलो, नमस्ते. आज आपण इयत्ता 8वीच्या मॅथमॅटिक्सच्या पुस्तकातील चॅप्टर नंबर 12 इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल याच्यावर आधारित पहिला व्हिडिओ बनवणार आहे. तर हे पूर्ण चॅप्टर आहे ते 2 व्हिडिओमध्ये आपण ते कंप्लीट करणार आहे. पहिला व्हिडिओ असेल ते लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल म्हणजे काय आणि ते कसं सॉल्व करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, त्याची जी मेथड आहे ती आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. आणि त्यानंतर दुसरा जो व्हिडिओ आहे तर त्याच्यावर आपल्याला वर्ड प्रॉब्लेम्स पाहिजे, म्हणजे शाब्दिक उदाहरणं पाहिजे. म्हणजे वर्डमध्ये काही तुम्हाला प्रॉब्लेम दिला असेल आणि त्याचं आपल्याला अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे इक्वेशनमध्ये रूपांतर कसं करायचं आणि ते इक्वेशन सॉल्व कसं करायचं हे आजच्या व्हिडिओला पाहणार आहे. आणि त्याचं इक्वेशन तयार करून वर्ड प्रॉब्लेम वाचल्यानंतर व इक्वेशन तयार करून ते कसं सोडवायचं हे नंतरच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. म्हणजे सलग 2 व्हिडिओ तुम्हाला या चॅप्टरसाठी पाहावे लागतील. अतिशय सोपं आहे. आता जर समजा असं लिहिलं आपण 6x + 5, तर याच्यामध्ये एक व्हेरिएबल आहे, एक्स अल्फाबेट आहे, तर आपण व्हेरिएबल म्हणणार आहे. आणि हे 6, 5 हे कॉन्स्टंट नंबर आहेत. त्याची ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन आहे. पहा, 6x म्हणजे 6 × x + 5 या दोन्हीची ॲडिशन आहे, या दोन्हीची मल्टिप्लिकेशन आहे. जर काही अल्फाबेट्स म्हणजे त्याला आपण व्हेरिएबल म्हणणार आहे, ते व्हेरिएबल आणि नंबर याच्यामध्ये फक्त ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन यापैकी कुठलंही ऑपरेशन असेल तर याला म्हणायचे एक्सप्रेशन. काय म्हणायचं? एक्सप्रेशन. 6x + 5, 3x² + 9, 10x/3 plus or minus it may be 7. These all are expressions. Here there is a variable x, here is also x, here is also x. Instead of x, you can use any variable, z, a, b, c, any variable. Any letter alphabet you can use. So 6x + 5, this is expression. 3x² + 9 is another expression. Then 10x/3 + 7, this is also one expression. If we write here equal to 0, then this becomes equation. If we write here equal to 0, or this can be written like this: 10x/3 is equal to 7. This is equation, this is also equation, this is also equation. आता इक्वेशन कसं ओळखायचं? इक्वेशनमध्ये इक्वल टू साईन असते. इक्वल टू साईनच्या लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला काहीतरी टर्म्स लिहिलेले असतात आणि नसतील तर 0 तरी लिहिलेलं असतं, म्हणून त्याला इक्वेशन म्हणतात. पण पहा, हे इक्वेशन आहे. आता या इक्वेशनमध्ये एकच व्हेरिएबल आहे x, आणि त्या व्हेरिएबलचा इंडेक्स आहे तो 1 आहे. तर याला लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल म्हणतात. हे इक्वेशन काय आहे? तर इक्वल टू साईन आहे, त्याच्या लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला काहीतरी लिहिलेलं आहे, काही नाही म्हणजे 0 तरी आहे एखाद्या. आता हे राईट हँड साईडला काहीच नाही म्हणजे 0 आहे. याला म्हणायचं इक्वेशन, याला सुद्धा म्हणायचं इक्वेशन.
पण हे लिनियर इक्वेशन नाही. का? तर लिनियर इक्वेशन कोणाला म्हणायचे? त्या व्हेरिएबलचा इंडेक्स 1 असायला पाहिजे. इथं व्हेरिएबलचा इंडेक्स 2 आहे, त्यामुळे हे लिनियर इक्वेशन नाही, याला म्हणतात क्वाड्रॅटिक इक्वेशन. याची पॉवर जास्तीत जास्त 2 आहे, म्हणून याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणायचं. हे सुद्धा इक्वेशन आहे, इक्वल टू साईन आहे, इकडं काहीतरी लिहिले, तिकडं काहीतरी लिहिले, हे इक्वेशन आहे. त्यानंतर लिनियर आहे का? तर आहे. एक्सचा इंडेक्स 1 आहे. त्यानंतर 1 व्हेरिएबल आहे का? आहे. एकाच व्हेरिएबलमधलं हे इक्वेशन आहे. आता जर समजा या एक्सची व्हॅल्यू आपण समजा हे इक्वेशन असं असेल की 6x + 6 = 0 असं असेल, तर एक्सची व्हॅल्यू आपण 0 टाकली तर काय होणार? 6 × 0 0 + 6 6 6 = 0. This is not equal. 6 is not equal to 0. Therefore, if we substitute x is equal to 0, then value x is equal to 0 does not satisfy this equation. म्हणजे हे इक्वेशनच्या दोन्ही साईड सारख्या होत नाही जर आपण x is equal to 0 टाकलं तर. मग अशी व्हॅल्यू, या एक्सची अशी व्हॅल्यू की जी इथं सबस्टिट्यूट केल्यानंतर आणि सिम्प्लिफाय केल्यानंतर याच्या दोन्ही साईड सारख्या होतात, त्या व्हॅल्यूला त्या इक्वेशनचं सोल्युशन म्हणतात. The value of the variable which satisfies the given equation is called the solution of the equation. The value of variable which satisfies the equation, given equation, is called solution of that equation. So 6x + 6 is equal to 0. If we substitute here x is equal to -1, then it will become 6 into -1 plus 6. हे LHS आपण कन्सिडर करू आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. इज इक्वल टू 6 into -1 -6 plus 6, which is equal to 0, which is nothing but RHS. So LHS is equal to RHS means value x is equal to -1 satisfies this equation. Therefore, solution of this equation is -1. X is equal to -1 is the solution. Like this, we can solve all examples, all equations. Now, in practice set, you have given some equations and some values of x. They have asked question like this: each equations is followed by the values of the variable. Decide whether these values are the solutions of the equation. आपल्याला डिसाइड करायचं आहे की त्या व्हॅल्यू दिलेल्या त्या इक्वेशनचं सोल्युशन आहे की नाही. तर ते कसं सॉल्व करायचं आहे? जर ती व्हॅल्यू आपण त्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केली आणि त्या इक्वेशनच्या दोन्ही साईड जर सारख्या येत असतील तर आपण म्हणायचं आहे की त्या व्हॅल्यूमुळं ते इक्वेशन सॅटिस्फाय होतं. आणि जर सारख्या नाही आल्या तर सॅटिस्फाय होत नाही, आणि जर सॅटिस्फाय झालं तर ते सोल्युशन असतं, नाही झालं तर ते सोल्युशन नसतं. आता एक उदाहरण पहा. 2a + 4 = 0 हे इक्वेशन दिलंय आणि a च्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत 2, -2, 1. या व्हॅल्यूज दिलेत 2, -2, 1. आता यातली कोणती व्हॅल्यू या इक्वेशनचं सोल्युशन आहे ते पाहायचं आहे. मग ही आहे का ते चेक करायचं आहे. मग आपण काय करायचं? याचे LHS कन्सिडर करायचे. लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू 2a + 4. We have to check whether
a is equal to 2 is a solution of this equation or not. So substitute a is equal to 2 in this LHS. So LHS is equal to 2 into 2 plus 4. So 2 into 2, 4. 4 plus 4, 8. So LHS is equal to 8. But we know that RHS is equal to 0. So 8 is not equal to 0. Therefore, A is equal to 2 is not a solution of this given equation. Now, we substitute A is equal to minus 2. If we substitute here minus 2, then LHS is equal to 2A, instead of A, we have to write minus 2 plus 4. So 2 into minus 2, that is minus 4 plus 4, which is equal to 0. So this is LHS, but we know that RHS is 0, so 0 is equal to 0, which satisfies this equation. So A is equal to minus 2 satisfies this given equation. Therefore, A is equal to minus 2. Minus 2 is a solution of given equation. If we substitute 1 here, A is equal to 1, then we get 2 into 1, that is 2. 2 plus 4 equal to 6. So LHS is equal to 6 and RHS is 0. So 6 is not equal to 0. Therefore, 1 is not solution of given equation. Like this, you can solve all the examples in practice set 12.1 in question number 1. There are totally 4 examples you have given. You can substitute values of variables and decide whether the value is a solution of equation or not. Now we are going to solve the equations. Now first equation is 17p minus 2 is equal to 49. 17p minus 2 is equal to 49. So this is equation in one variable, linear equation in one variable. We have to solve this equation. हे इक्वेशन सॉल्व करायचे. सॉल्व करायचं म्हणजे काय करायचं, तर त्याच्यामध्ये व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची. अशी व्हॅल्यू काढायची की त्या व्हॅल्यूमुळं ते इक्वेशन सॅटिस्फाय होतं. म्हणजे ही या पी इथं व्हेरिएबल आहे, या पीची व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे. आता पहा, पीची व्हॅल्यू जर शोधायची असेल तर आपल्याला काय करावं लागतंय, या पीच्या बाजूला असलेले सगळेच्या सगळे संख्या इकडं फक्त लेफ्ट हँड साईडला पी ठेवायचे, बाकीचे सर्व तिकडे न्यायचे. पण ते स्टेप बाय स्टेप न्यायचे, हे लक्षात घ्या. आता पीला हे अगदी जवळ आहे, बरोबर. मग हे नाही अगोदर न्यायचं, हे 17 नाही न्यायचं. काय न्यायचं, हे -2 दुसऱ्या साईडला न्यायचं आहे. तुम्ही पहा, दोन पक्ष आहेत, एक लेफ्ट हँड साईड आणि दुसरी राईट हँड साईड. तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, साईड बदलली की चिन्ह बदलचं. म्हणजे लेफ्ट हँड साईडचं तुम्ही राईट हँड साईडला नेलं तर चिन्ह बदलणार. चिन्ह काय, प्लस असेल तर मायनस होणार, मायनस असेल तर प्लस होणार, डिवायडेड बाय असेल तर इंटू होणार, इंटू असेल तर डिवायडेड बाय होणार. म्हणजे मल्टिप्लाय बाय असेल तर डिवायडेड बाय असेल तर मल्टिप्लाय बाय. हे लक्षात ठेवा. आता हे -2 आहे, हे इकडे गेल्यावर काय होणार, +2. सो देअरफॉर 17p इज इक्वल टू 49 + 2. पहा, हे -2 या लेफ्ट हँड साईडला होतं, ते आपण राईट हँड साईडला नेलंय, मायनसचं झालं प्लस. म्हणजेच काय केलंय, ॲडिंग 2 टू द बोथ साइड्स ऑफ दिस इक्वेशन वी गेट दिस. सो 17p - 2 + 2 इज इक्वल टू 49 + 2. -2 + 2 0 येणार, मग 17p इज इक्वल टू 49 + 2. Therefore 17p इज इक्वल टू
49 plus 2 that is 51. आता पहा 17p means 17 into p असतं. आता हे इंटू असेल तर इकडे गेल्यावर काय होईल, डिवायडेड बाय म्हणजेच देअरफॉर or dividing both the sides by 17 we get, याला 17 ने डिवाइड केलं, याला 17 ने डिवाइड करावं लागेल. म्हणजेच याचा अर्थ काय, तर हे 17 आहे ते तिकडं न्यायचं. 17 या p ला मल्टिप्लाय बाय आहे ते तिकडे गेल्यावर डिवायडेड बाय होणार, म्हणजे p इज इक्वल टू 51 अपॉन 17. So therefore p is equal to 17 1s 17 3s 51. So 3, p is equal to 3. This is solution of given equation, p is equal to 3. Now check whether this is solution or not. If we substitute here 3, p is equal to 3, and then 17 into 3 51. 51 minus 2 49. So 49 is equal to 49. So our answer is correct. So p is equal to 3 satisfies this equation. Therefore this is a solution of this equation. In this way we can solve all the examples. Here we take some selected examples and solve these examples. Now see, 3x plus 12 is equal to 2x minus 4. 3x plus 12 is equal to 2x minus 4. So this is equation. आता इथं पहा, पुस्तकात जसं दिलंय तसं न सांगता स्टेप बाय स्टेप मी सांगतोय, डायरेक्ट जरा सांगतोय. कारण का, हे पुढच्या वर्गात गेल्यानंतर किंवा जास्तीची उदाहरणं सोडवताना आपल्याला त्या पद्धतीने करावं लागतं. पुस्तकात सुरुवातीला दिलंय ॲडिंग 4 to both sides, then subtracting 12 from both sides वगैरे वगैरे. तर आपल्याला दोन क्रिया एकदा करायच्या आणि त्या सोप्या पद्धतीने करायच्या. नीट पहा मी काय सांगतो ते. आपल्याला काय करायचं आहे, व्हेरिएबल एका साईडला घ्यायचे, म्हणजे लेफ्ट हँड साईडला घ्यायचे, आणि व्हेरिएबल नसलेल्या ज्या टर्म्स आहेत कॉन्स्टंट टर्म त्या राईट हँड साईडला घ्यायच्या. पाहता लेफ्ट हँड साईडला हे 2x इकडे आणायचं आहे. पहा हे 3x आहे तसे राहील, साईड नाही बदलली हे चिन्ह बदलणार नाही. हे 2x इकडे आहे, याला प्लस साईन आहे, ते इकडे आल्यावर मायनस होणार. सो 3x मायनस 2x इज इक्वल टू, हे -4 त्या साईडला होतं तसंच लिहिणार, आणि हे +12 इकडचं तिकडे गेल्यावर काय होणार, -12. सो 3x मायनस 2x, 3x मधून 2x मायनस झाले तर 1x राहील, म्हणजेच x लिहिलं तरी चालतं, इथं काही नाही म्हणजे 1 असतं. सो x इज इक्वल टू, हे मायनस आहे हे मायनस आहे तर काय होणार, ॲडिशन होणार आणि मायनसच राहणार, म्हणजे 4 प्लस 12 या दोन्हीची ॲडिशन होणार 16. सो x इज इक्वल टू -16 इज अ सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. लक्षात ठेवा, x एका बाजूला घ्यायचे, हे 2x इकडे आणले प्लस मायनस झाले, हे 12 इकडे न्यायचे म्हणजे प्लस मायनस झाले, मग हे प्लस आहे हे मायनस आहे, सारखी चिन्ह बेरीज करा, सारखी चिन्ह बेरीज करा, वेगळी चिन्ह वजाबाकी करा, बेरीज करा नाहीतर वजाबाकी करा, उत्तराला चिन्ह मोठ्याचं द्या. पहा याला साईन काय प्लस आणि याला साईन काय मायनस, म्हणजे वेगवेगळी चिन्ह आहेत, म्हणजे नेमकं काय होणार आहे, वजाबाकी होणार आहे, सबट्रॅक्शन होणार. मग 3x मधून 2x गेले, x राहिला, आणि यातलं मोठं कोण आहे तर हे मोठं आहे म्हणून याचं साईन इथे येणार. आता इथं पहा, सारखी चिन्ह बेरीज करा, वेगळी चिन्ह वजाबाकी करा, याला चिन्ह कोणतं आहे मायनस, याला चिन्ह कोणतं आहे मायनस, सारखी चिन्ह आहेत म्हणून काय होणार, बेरीज होणार, याची बेरीज किती येणार 16 येणार, आणि मग बेरीज करा नाहीतर वजाबाकी करा, मोठ्याचं चिन्ह उत्तराला द्या, मग यातलं मोठं 12, मग हे चिन्ह इथे येणार मायनस. सो x is equal to -16. In this way we can calculate the value of variable. Another example, 5 into bracket x minus 3
5 into bracket x minus 3 is equal to 3 into bracket x plus 2. So this is equation. आता पहा इथं काय करायचं आहे, या ब्रॅकेटच्या बाहेर 5 आहे, या ब्रॅकेटच्या बाहेर 3. तर ह्या बाहेरच्या नंबरने आतल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. सो 5 into x 5x, 5 into minus 3 minus 50 is equal to 3 into x 3x plus 3 into 2 6. आता काय करायचं आहे, x x याच्यासारखे x x एका बाजूला, हे 5x हे 3x इकडे आल्यावर मायनस 3x, हे लेफ्ट हँड साईडचं राईट हँड साईडला न्यायचं, हे आधी घ्यायचं आहे ते पहिलं होतं ते, आणि हे इकडं न्यायचं म्हणजे मायनसचं काय होणार प्लस 50. 5x मधून 3x मायनस झाले, किती राहिले 2x इज इक्वल टू 6 प्लस 15 याचे ॲडिशन किती 21. सो x इज इक्वल टू हे 2 मल्टिप्लाय बाय आहे ते तिकडे गेलं डिवायडेड बाय 21/2. हे असंच लिहिलं तरी चालतं. x इज इक्वल टू 21/2. पहा त्या ब्रॅकेटच्या बाहेरच्या टर्मनं आतल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. 5 into x 5x, 5 into 3 15, then 3 into x 3x, 3 into 2 6. 3x इकडे आणायचं आहे, प्लसचं मायनस होणार, मायनसचं प्लस होणार हे 15, आणि हे ॲडिशन सबट्रॅक्शन करून हे सबट्रॅक्शन करून 2x येणार, याचे ॲडिशन करून 21 येणार. x इज इक्वल टू 21/2. व्हेरी इजी. नाव अनदर एक्झाम्पल. 9x/8 9x/8 plus 1 is equal to 10. आता पहा हे x आहे, आपल्याला याची व्हॅल्यू काढायची, याच्या अगदी जवळ आहे ते नाही पलीकडे न्यायचं, त्याला जरा दूर आहे ते पलीकडे न्यायचं, म्हणजे हे +1 आहे ते इकडे आणायचे, म्हणजे काय होणार -1. सो 9x/8 इज इक्वल टू 10 - 1. हे +1 इकडे आले, मग 9x/8 इज इक्वल टू 10 - 1 9 येणार. आता हे 8 डिवायडेड बाय तिकडे गेल्यावर मल्टिप्लाय बाय होणार, म्हणून 9x इज इक्वल टू हे 9 into 8 होणार. आता याची मल्टिप्लिकेशन येत असली तर करायची, नाही केली तरी हे जोपर्यंत तिकडे नेत नाही तोपर्यंत मल्टिप्लिकेशन नाही केली तरी चालते, म्हणजे सोपं जातं. पहा आता हे x इकडे राहणार, हे 9x म्हणजे 9 into x आहे, ते 9 तिकडे गेल्यावर डिवायडेड बाय, हे इकडं काय होतं 9 into 8 होतं अपॉन 9 असं होणार. त्या 9ला 9 कॅन्सल झाले आणि x इज इक्वल टू 8 येणार. सो दिस इज सोल्युशन ऑफ इक्वेशन. जर तुम्ही इथं मल्टिप्लिकेशन केली असती तर 72 आली असती, 72 डिवायडेड बाय 9 पुन्हा 8 आलं असतं. तुम्ही मल्टिप्लिकेशन करा नाहीतर नका करू, पण शक्यतो नाही केली तर इथं कॅन्सल होऊ शकते 9ला 9, आणि सोपं जातं. पहा x is equal to 8 is the solution of this equation. Now another example, that is 13x minus 5 is equal to 3/2. 13x minus 5 is equal to 3/2. पहा मुलांना हे पाहिलं की अवघड वाटतं, हा अनुभव आहे की हे डिनॉमिनेटर वगैरे फ्रॅक्शनमध्ये आलं की जरा अवघड वाटतं. तर हे फ्रॅक्शन काढून टाकायचे आहे. तर फ्रॅक्शन काढून टाकायचं म्हणजे काय, हा जो डिनॉमिनेटर आहे त्या डिनॉमिनेटरने या इक्वेशनच्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. सो मल्टिप्लाइंग ईच टर्म बाय 2 वी गेट 2 into 13x 26x minus 2 into 5 10 is equal to 2 into 3/2, 2 cancel 3. आता हे इक्वेशन आलं. आता हे फ्रॅक्शन केलं, फ्रॅक्शन केलं की आपल्याला ते सोपं वाटायला. पहा हे काय होईल, हे -10 आहे ते तिकडे न्यायचे, म्हणून therefore 26x is equal to 3 plus 10. So 26x is equal to 3 plus 10 30.
आता हे 26 इकडे मल्टिप्लाय बाय तिकडे गेल्यावर डिवायडेड बाय, मग x इज इक्वल टू 13/26. हे नीट लक्षात घ्या, 26 ची साईड बदलतोय आपण, ते डिवायडेड बाय होणार. बरीच मुलं इथं जरी 26 डिवायडेड बाय होत असलं तरी लिहिताना मात्र इथं उलटं लिहितात. त्यांना वाटतं की न्यूमरेटरला मोठीच संख्या असते. ही काय कल्पना झालेली असते त्यांची माहीत नाही, पण न्यूमरेटरला जे आहे ना हेच राहणार आहे आणि हे तिकडे ट्रान्सफर केलं डिवायडेड बाय होणार आहे, हे इथं लक्ष द्या. आता इथे भाग लावताना काय होणार, 13 1 13, 13 2 26. आता हे काय न्यूमरेटरला काय आलं 1, डिनॉमिनेटरला 2, मग एक्सची व्हॅल्यू काय आली 1/2. पण ते 1/2 बरेच विद्यार्थी लिहित नाही, ते डायरेक्ट x इज इक्वल टू 2 लिहितात. x इज इक्वल टू 2 आहे का, 2 कुठे आहे, तर ते डिनॉमिनेटरला आहे. त्यामुळं न्यूमरेटर डिनॉमिनेटर व्यवस्थित लक्ष देऊन पाहिजे. x इज इक्वल टू 1/2. दिस इज अ सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. If we substitute x is equal to half, we get this, that x is equal to half satisfies this equation. Then x minus 9 upon x minus 5, x minus 9 upon x minus 5 is equal to 5/7. 5/7. x minus 9 upon x minus 5 is equal to 5/7. आता असं आल्यानंतर काय करायचं आहे, हे डिवायडेड बाय आहे ते इकडे आल्यावर मल्टिप्लाय बाय होईल आणि हे डिवायडेड बाय तिकडे गेल्यावर मल्टिप्लाय बाय होईल. पण हे ब्रॅकेटमध्ये राहायचे कारण दोन टर्म आहे तिथं. 7 into bracket x minus 9, that means 7 into x minus 9 is equal to 5 into bracket x minus 5. आता हे 7 ने मल्टिप्लाय करायचं, 7x minus 63, 7 into 9 63, हे 5x minus 25. आता हे 5x इकडे आणायचं, हे minus 63 तिकडे न्यायचं, म्हणून 7x minus 5x, हे प्लस आहे इकडे आल्यावर मायनस, हे -25 आणि हे मायनसचं +63. आता पहा, याला साईन प्लस आहे, याला साईन मायनस आहे, हे मोठे आहे याच्यापेक्षा, म्हणजे इथं जे येणार आहे त्याला साईन येणार नाही आणि याची सबट्रॅक्शन होणार, म्हणजे 7x minus 5x 2x इज इक्वल टू. आता इथं पहा, याला मायनस साईन आहे आणि याला प्लस साईन आहे, त्यामुळं साईन वेगवेगळी असली की सबट्रॅक्शन होते. सबट्रॅक्शन करताना मोठ्यातूनच लहान वजा करायचे आहे आणि याला प्लस साईन आहे म्हणजे इथं प्लस येणार आहे, मायनस यायचा प्रश्न नाही. मग 3 minus 5, that means 13 minus 5 8, आणि हे 5 होणार कॅरी केल्यामुळं, किंवा याच्यामध्ये ॲड करतो आपण, कसे वजाबाकी करायचे पहा. हे किती येणार, 13तून 5 गेले 8 राहिले, हाताला 3 3 38. 2x इज इक्वल टू 38. आता हे 2 into आहे मल्टिप्लाय बाय एक्स, त्यामुळे ते 2 इकडे आल्यावर डिवायडेड बाय होणार. मग therefore x is equal to 38/2, 2 1 9 is equal to 90. So x is equal to 90 is the solution of given equation. पहा, असं असलं की याने याला मल्टिप्लाय करायचं, याने याला मल्टिप्लाय करायचं, पण हे दोन टर्म आहेत त्यामुळे ह्या ब्रॅकेटमध्ये लिहायच्यात अशा. आणि मग इथून पुढचं तुम्हाला माहिती आहे, याने याला आणि याला मल्टिप्लाय करायचं, याने याला आणि याला मल्टिप्लाय करायचं, आणि मग एक्स एका साईडला घ्यायचे आणि एक्स नसलेले कॉन्स्टंट टर्म्स एका साईडला घ्यायचे आणि मग त्याची ॲडिशन सबट्रॅक्शन करायची. ॲडिशन सबट्रॅक्शन करताना लाईक टर्म्स, लाईक साईन असतील म्हणजे सारखी चिन्ह असतील तर बेरीज करायची, वेगळी चिन्ह असेल तर वजाबाकी करायची. काही केलं तरी उत्तरण चिन्ह मात्र मोठ्याचं द्यायचं, हे लक्षात ठेवा. आता लास्ट 2 एक्झाम्पल्स. y minus 4/3 plus 3y is equal to 4. आता ही एकच टर्म आहे अशी,
आणि ही एक टर्म आणि ही एक टर्म. तर याला डिनॉमिनेटर 3 आहे, हा आपल्याला कॅन्सल करायचा आहे. तो कसा होतो, तर त्या प्रत्येकाला 3 ने मल्टिप्लाय करायचे. म्हणजे काय होईल, therefore y minus 4 upon 3 into 3 plus 3y into 3 is equal to 4 into 3. याला 3 ने मल्टिप्लाय करा, याला मल्टिप्लाय, 3 get cancel. Therefore y minus 4 plus 3 into 3y, that is 9y is equal to 4 into 3, ते का 12. आता हे 4 इकडे न्यायचं आहे आणि हे 9y आणि हे y याची ॲडिशन होईल 10y इज इक्वल टू 12. हे मायनसचं काय होणार, प्लस 4. सो 10y इज इक्वल टू 16. सो y इज इक्वल टू 16 upon 10. So that means y is equal to 1.6. किंवा 2 ने डिवाइड केलं तर हे 8 येणार अपॉन 5. 8 upon 5 असं लिहिलं तरी चालेल. y ची व्हॅल्यू 8 upon 5 किंवा 1.6 असं लिहिलं तरी चालेल. तर दिस इज अ सोल्युशन. x इज इक्वल टू 8 upon 5. आता लास्ट एक्झाम्पल, b plus b plus 1 plus b plus 2 upon whole divided by 4 is equal to 21. पाहता या पूर्ण याला हा डिनॉमिनेटर आहे, म्हणजे या 4 हा 4 तिकडे न्यायचा आहे. म्हणजे काय होणार, बी प्लस प्लस असल्यावर हे ब्रॅकेट नाही टाकलं तरी चालते, प्लस इथं पण बी प्लस 2 इज इक्वल टू 21 इंटू 4. आता हे बी प्लस बी 3b प्लस हे 1 प्लस 2 3 इज इक्वल टू 21 इंटू 4 84. आता हे 3 तिकडे न्यायचं आहे, म्हणून 3b इज इक्वल टू 84 मायनस 3, प्लसचं मायनस होणार. therefore 3b इज इक्वल टू 81. सो b इज इक्वल टू 81 अपॉन 3. 3 1 जा 3 2 जा 3 7 जा. सो b इज इक्वल टू 27. This is a solution of this equation. In this way we can solve any example given in the practice set 12.1. पहा, प्रॅक्टिस सेट 12.1 आहे, याच्यामधली सगळीच्या सगळी उदाहरणं तुम्ही सोडवायची आहेत आणि या पद्धतीने सोडवायचे आहेत. व्यवस्थित जर समजून घेतलं, हा व्हिडिओ व्यवस्थित पाहिला तर तुम्हाला, मला नाही वाटत एखादी काही येणार नाही. असं सर्व तुम्हाला उदाहरणं सोडवता येतील. याच्यात आणखी एक उदाहरण आहे, पहा ते आपण घेऊया. आता एकच डिनॉमिनेटर असेल तर कसं करायचं, 2 असतील वेगवेगळे तर कसं करायचं. पहा, y upon 7 प्लस y minus 4 upon 3 y minus 4 upon 3 इज इक्वल टू 2 असं एक इक्वेशन आहे. आतापर्यंत आपण एकालाच डिनॉमिनेटर होता त्यामुळे ते सोडवतो. आता इथं 7 पण आहे 3 पण आहे, तर आणि 7 आणि 3 यांचा एलसीएम काढायचा आणि त्या एलसीएमने या इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं. ही एक टर्म आहे, ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे. 7 आणि 3 यांचा एलसीएम येतो 21. तो मल्टिप्लाइंग दिस इक्वेशन बाय 21 we get y upon 7 into 21 plus y minus 4 upon 3 into 21 is equal to 2 into 21. So 7 1 जा 7 3 जा 3 1 जा 3 7 जा 21. आता हे 3 into y 3y प्लस
आता पहा 7ने याला आणि याला मल्टिप्लाय करायचे आहे, म्हणून आपण काय लिहिणार 7 इंटू ब्रॅकेट वाय मायनस 4. हे लक्षात ठेवा, इथं 2 टर्म आहेत, त्यामुळं याने मल्टिप्लाय करायचे म्हणून हे ब्रॅकेटमध्ये टाकायचे. इज इक्वल टू 42. मल्टिप्लिकेशन ऑफ 2 इंटू 21. आता हे 7ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय होणार 3y प्लस 7y मायनस 7 इंटू मायनस 4 28 इज इक्वल टू 42. आता हे या दोन्हीची ॲडिशन होईल. काय होईल 10y इज इक्वल टू हे 42 तिकडच्या साईडलाच होते आणि हे 28 या साईडचे त्या साईडला लिहायचे म्हणजे काय होणार प्लस 28. मग 10y इज इक्वल टू याची ॲडिशन करायची किती येणार 70. 8 2 10 0 तर 1 3 4 3 7. मग y इज इक्वल टू 70 अपॉन 10. 0 0 कॅन्सल. y इज इक्वल टू 7. So y is equal to 7 is the solution of equation. In this way, we can calculate the values of variables if you have given any equation. तर तुम्ही प्रॅक्टिस सेट 12.1 सोडवायचा आहे. ठीक आहे, थँक्यू.